आमदार सतेज पाटील यांनी आज काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यास सुरुवात केली। दुपारी 1 वाजल्यापासून या मुलाखती सुरू झाल्यात। काँग्रेसकडे कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 230हून अधिक उमेदवारी अर्ज आले। एक प्रभागात डझनभर उमेदवार असल्यानं उमेदवारी देण्यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे। आज 10 प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, विधानसभेतील उमेदवार राजेश लाटकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण आणि पदाधिकारी हे या मुलाखती घेत आहेत। उर्वरित मुलाखती उद्या पार पडणार आहेत। नाही, काँग्रेसमध्ये जवळजवळ 300-350 लोकांनी अर्ज केलेले आहेत आणि प्रभाग वाईज आम्ही आज 10 प्रभागाच्या आज मुलाखती आणि उद्या सकाळी 8:30 वाजल्यापासून राहिलेले 10 प्रभाग असे म्हणजे 81 उमेदवार जे असणारे त्यांच्या मुलाखती ठेवलेल्या आहेत आणि प्रचंड उत्साह आहे काँग्रेसमध्ये। उमेदवारीसाठी प्रचंड उत्साह आहे। एकेका वॉर्डामध्ये 40-40 लोक इच्छुक आहेत आणि त्यातून सगळ्यांशी चर्चा करून आम्ही मार्गस्थ करू हा विषय। नाही, ठीक आहे, ते आता हे राजकीय होत राहणार, त्याला काही विषय नाही। परंतु परवा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बरोबर सचिन चव्हाण, राजू लाटकर आणि आमच्या सगळ्या लोकांनी चर्चा केलेली आहे। त्यांनी त्यांचा प्रस्ताव दिलेला आहे। आता तो आज उद्या आमच्या बैठका झाल्यावर उद्या संध्याकाळी आम्ही सगळे परत बसू। त्यांचा आलेला प्रस्ताव, आम आदमी पार्टीचा आलेला प्रस्ताव, इंडिया आघाडीचा आलेला प्रस्ताव, याच्यावर कुठल्या वॉर्डामध्ये ऍडजस्टमेंट होता येते, कशा पद्धतीने उमेदवारी ऍडजस्ट करता येते, त्याची आम्ही सगळे 10-12 जण बसून चर्चा करू आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ। नाही, मला वाटतं लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे। कोल्हापूर शहराची धुरा ही आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे। गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीची सत्ता आहे। नेमकं काय घडलं या कोल्हापूर शहरासाठी, नेमकं काय केलं त्यांनी, हे आपण त्या ठिकाणी बघतोय। आमच्या काळामध्ये कचऱ्याचा ढीग हा पूर्ण जमिनीबरोबर आला होता झूमवरचा, आता तो परत कचऱ्याचा ढीग आकाशाला टेपलेला आहे, अशी अवस्था आहे। नगरोत्थानमधले रस्ते आम्ही आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी केले। थेट पाईपलाईन योजना, कोल्हापूर शहरापर्यंत पाणी आणणं ही थेट पाईपलाईनची जबाबदारी होती, ती आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडली। हुतात्मा गार्डन असेल, महावीर गार्डन असेल, ह्याला निधी देण्याचं काम केलं। रंकाळ्याला निधी देण्याचं काम आमच्या काळामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी झाले। अशी अनेक काम आहेत की जी आम्हाला सांगता येतील शहरामध्ये आणि म्हणून या शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचा, विकासात्मक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार। 3.5 वर्षात काय निधी आणला त्याने? 3.5 वर्षात नुसत्या घोषणा दिल्या। अंबाबाईचा आराखडा आमच्या काळामध्ये जे पैसे आले त्यानंतर पैसे आले नाहीत। ज्योतिबाचा आराखडा जाहीर झाला, त्याला पैसे आता टेंडर प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळं नुसत्या घोषणा, मग 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी त्यांना आता जे बोलतायत, आता उद्या मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील, घोषणा करतील हे आम्ही अमकं करू, मग तुमचे 3.5 वर्ष हात कोणी बांधले होते का? 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि करून लोकांच्या पुढे जायचं होतं ना, की आम्ही हे केलं म्हणून सांगायला। त्यामुळे हे सगळं थोतांड आहे। आमची सत्ता असेल, असं होईल तसं होईल, काही नाही। लोकांना, कोल्हापुरातल्या लोकांनाही माहित आहे की लोकांचे प्रश्न काँग्रेस आणि आम्ही हे निश्चितपणे या ठिकाणी सोडवू शकतो। त्यामुळे मॅन्डेट आम्हालाच मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।